पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार. झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात मी संकर्षण कराडे आणि मी मधुरा बाचल फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. मधुराजी, तुम्ही उत्तम स्वयंपाक करता. मनापासून धन्यवाद. मधुराजी, तुमचे जगभरात खूप फॉलोअर्स आहेत. खूप खूप धन्यवाद. तुमचं हे कौतुक करण्याचं कारण मला तुमच्याकडनं एक खरं उत्तर हवंय की मराठी चित्रपट नाट्यसृष्टीमधला तुमचा फेवरेट तरुण अभिनेता कोण आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप पोटेन्शियल दिसतं, की जो तुम्हाला प्रॉमिसिंग वाटतो? पटकन नाव सांगा, पटकन. आहे या पिढीतला आणि युवा अभिनेता आहे. बस बस बस. त्याची पर्सनॅलिटी एकदम मस्त आहे. Fantastic. म्हणजे आणि सिरियल मध्येही काम करतो, 8 रंगभूमीवरही काम करतो जवळ पोहोचलात तुम्ही. विषय खलास. आणि त्याचं नाव आहे ललित प्रभाकर. ठीक आहे, मग एवढा तुमचा आवडीचा आहे ललित प्रभाकर, तर बोलवा त्याला आणि करून घ्या त्याच्याकडून स्वयंपाक. मला कशाला इथे उभा केलाय? वारे वा. ललितजी, नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत. संकर्षण. अरे दोस्ता, मी तुझं आता किती कौतुक करतो. हो नाही मी ऐकलं मी म्हणत होतो की तुझ्यासारखा प्रॉमिसिंग आत्ताच्या पिढीतला तरुण, एक अत्यंत देखणा, डॅशिंग आणि फारच मी कौतुक करत होतो. काय सांगा ना त्याला. नाही मी ऐकलं कौतुक ऐकलं. थँक्यू सो मच. पण खूप छान वाटलं तू इथे आलास. आणि ह्या खरंच तुझ्या खूप मोठ्या फॅन आहेत. सोशल मीडियावरती तुला कुठल्या नावाने ओळखलं जातं? तुम्ही काहीतरी म्हणत होतात ना? हा, ते सोशल मीडियावर खूप सारे पोस्ट करतात फोटो, ते जिम मधून आल्यावर, पाण्यातून असे बाहेर आल्यावर. मी तर चाहते आहे, पण खूप साऱ्या तरुणी पण चाहते आहेत आणि त्यांनी यांचं एक प्रिय नाव ठेवलंय सोशल मीडियावर, ते म्हणजे बंबात जाळ. यांनी नवीन फोटो टाकला की तिकडे थ्रेड चालू. बंबात जाळ लागला म्हणून समजा. मला आवडते, नाव आवडतंय. वा, आपल्या भेटी कायम स्वयंपाकघराशी निगडीत होतात. आभासा या झी मराठीच्याच मालिकेत आपण पहिल्यांदा भेटलो होतो. मी लोकेश गुप्तेचा पीए होतो आणि त्या मालिकेत छोटीशी भूमिका करायला तो आला होता. नंतर साहेब डायरेक्ट ती मालिका ज्याच्यामध्ये तू थेट हिरोची भूमिका करत होतास आणि आता लागोपाठ सिनेमे. कसं चाललंय एकंदरीत? छान ना? खूपच छान वाटतंय की इतक्या कमाल माणसांबरोबर काम करायला मिळतंय. खूप चांगली माणसं जोडली गेलीत आणि खूप जास्त स्वतःतलं बऱ्याच गोष्टी शोधायचा त्याच्यामुळे चान्स मिळाला. बरोबर. मला वाटतं की जोपर्यंत तुम्हाला तो स्कोप मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ते करून बघू नाही शकत की तुमच्यात काय आहे काय नाही, तुम्ही काय शिकलात, तुम्ही काय करून बघू शकतात. तर मला अशीच माणसं मिळत गेली ज्यांनी मला सतत माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढलं, सतत मला चॅलेंज करत गेले आणि चांगल्या चांगल्या भूमिका मिळत आहेत आणि लोकांचं प्रेमही तितकंच मिळतं. बरोबर आहे. आज स्वयंपाक करायचा आहे. वा, करणारेच का ह्यांच्याकडून करून घेणारच? कारण त्या मातब्बर आहेत त्यात. मग आज स्वयंपाक दोघे मिळून करा. मी एकटा खाण्याचं काम करेन. काय चालू सुद्धा आता नवीन प्रोजेक्ट वगैरे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताच सनी हा सिनेमा आमचा रिलीज झाला मागच्याच आठवड्यामध्ये 18 तारखेला आणि फारच कमाल प्रतिसाद मिळतोय आम्हाला. आणि म्हणजे आम्हाला आधीच खरं सांगायचं तर तसा अंदाज आला होता, कारण खूप चांगला प्रतिसाद आम्हाला ट्रेलर आणि या सगळ्या गोष्टींनाही मिळत होता. त्याच्यामुळे आमच्याही सगळ्यांच्या होप्स वाढल्या होत्या की लोकांना ट्रेलर इतका आवडतोय, ते भरभरून लिहितात की आम्ही या थिएटरमध्ये जाऊनच बघणार. तर तसं त्या सिनेमात सगळं होतंच की होपफुल होतं, इन्स्पिरेशनल होतं, लोकांना कनेक्ट होणारे भरपूर गोष्टी आहेत. तर या पात्राच्या प्रेमात पडतायत लोक आणि या सिनेमाच्याही प्रेमात पडतायत. तर मला वाटतं झिम्बानंतर हेमंत आता पुन्हा एकदा नवीन रेकॉर्ड बनवण्याच्या मार्गावर आहे. मी हेमंत आला होता तेव्हा ह्याच कार्यक्रमात त्याला म्हणलं होतं की बाहेर राहून घराची किंमत कळलेला प्रत्येकासाठी हा सिनेमा आहे आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे स्वयंपाक, ज्याची किंमत बाहेर राहिल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून घरातल्या लोकांना घरची चव देण्यासाठी मधुराजी अनेक वर्ष काम करत आहेत, म्हणून त्यांचे घराघरात फॅन्स आहेत. तर आज त्यांच्या मदतीने तुम्ही स्वयंपाक करा. कुठला पदार्थ त्याच्याकडून करून घ्यावा असं तुम्हाला वाटतंय? सोपे पदार्थ ठेवले. किती छान. इंदोरी पोहे आहेत. इंदोरचे पोहे काही खाल्ले नाही, पण पोहे मला प्रचंड आवडतात. अरे मित्रा, मी इतका पागल आहे त्या पोह्यांसाठी. तो चुरलेला समोसा, त्या पोह्यावर डाळिंबाचे दाणेही असतात ना, आणि शेव पण असते, लिंबाची. अरे मेलो मी आज. हा, पुढे दुसरा. आणि जोडीत गोडी आहे, त्यामुळे गोड पदार्थ पण पोह्यांचेच लाडू करूयात. वा, त्याच्यामुळे तुम्ही आज मदत काही करायला सांगा. पोह्याची शेती करण्यापासून ते पोह्याचं झाड वाढवण्यापर्यंत आम्ही काही करू शकू. तुम्ही फक्त करून खाऊ घाला आम्हाला. ओके, ते करूया. आपण त्याआधी एक खेळ खेळू. चला खेळायला सुरुवात करूया. तुझ्या समोर काबुली चणे आणि सफेद वाटाणे ठेवलेले आहेत. ओके, वेगवेगळे करायचे, एवढाच खेळ. सोपं आहे की? खूप सोपं आहे. फक्त हा जो चष्मा आहे, गंगाधर टिपरेंचा हा चष्मा आम्ही आणलाय तुझ्यासाठी. आणि हा चष्मा लावून तुला करायला लागणार आहे. बरं,
कसं काय शक्य काही अरे म्हणजे- काही काही- काही याच्यातनं काही दिसत नाहीये काय- इथे काही नसलं तरी सुद्धा मी निवडीन. इतकं ते जरा क्लिष्ट काम आहे है ना? असं करायचंय होय. चला 3, 2, 1 स्टार्ट. अरे यार स्पर्शाचाच खेळ आहे मला सगळा. वाटतं स्पर्शानेच करावं लागणार आहे. कारण काहीच दिसत नाहीये ना. काही म्हणजे काही दिसत नाही. तू दिसतोस कसा बघू. पण छान फ्रेम सूट होती तुला. वा. अरे बापरे, हे मला वाटतं एक दिवस तरी लागेल. बरोबर चाललंय का? काहीतरी सांगा मला. फारच कमाल चाललंय. पण चणा काढताय तुम्ही, वाटाणा पण काढायचा. नाही नाही, हे बघा तो हुशारीत चणे काय. काढले की वाटाणे त्याच्यातच राहते. हा, ही अशी हुशारी पाहिजे. करण्याचं वेगळे एफर्ट्स नको. तुला हे बरं दिसतंय मधुरा ते इकडे उभे आहेत, मी इकडे. ते मला माहिती आहे, तुम्ही निघून गेलात तरी मी असंच बोलत राहील. वा. पण मला वाटतं तुझ्या या सिन्सिअर आणि ब्रिलियंट एफर्ट साठी क्या बात आहे. थांबलास तरी चालेल तू आता. हो का? हो. बरं चाललंय का माझं? बरं चाललंय, म्हणजे तू काही त्याच्यात अडकत नाहीयेस. सुटसुटीत झालंय काम. बघू. हे यार कमाल आहे यार. एकही त्याने सफेद वाटाणा ह्याच्यामध्ये येऊ दिलं नाही. सगळे काबुली चणे गेले है की नाही मधुराजी? ललित कमाल ब्रो. थँक्यू सो चष्मा मच. आता बापरे, भन्नाट आहे ना खूप. खूपच कमाल. चला खवय्यांनो, या दाणेदार खेळानंतर आता आपण वळूया पदार्थांकडे. जगातला सध्या सर्वोत्कृष्ट आनंदी माणूस मी आहे, कारण इंदोरी पोहे आपल्या समोर इथे होत आहेत. मला एक पोहे खूप आवडतात आणि पोह्यांची एक गंमत अशी आहे की मी इथे मुंबईत एकटाच राहतो, तर मला खूप आठवण येते बऱ्याचदा पोह्यांची की मला यार पोहे, कारण मी एवढं माझ्यात उत्साह नाहीये की मी सकाळी स्वतःसाठी पोहे बनवेन, तर मी सरळ क्षितीकडे जातो. क्षिती जोगकडे जातो. तिला फक्त मी सकाळी सांगतो मला पोहे खायचे तेवढं, आणि ती काहीही असलं तरी सुद्धा एकदाही ती मला नाही म्हणत नाही. किती भारी. पण आज इकडे इंदोरी पोहे मी पहिल्यांदाच खाणार, त्याच्यामुळे मी फारच उत्सुक आहे. मज्जा येणार आहे. लागणारे साहित्य सांगा पटापट. इथे आहेत भिजवलेले पोहे, ठीक आहे. बारीक चिरलेला टोमॅटो, शेंगदाणे, बुंदी, कांदा, कोथिंबीर, शेव, कढीपत्ता, मोहरी, हळद, लिंबू, जिरं, मिरची, मीठ. वा. जमलंय? हिरवी मिरची आणि मीठ. हो की नाही? बरं, हे भिजवलेले जाड पोहे आहेत ना? हो जाड पोहे. आपण एरवी पोहे करताना जसे भिजवतो तसेच भिजवले. चला पटकन कृती करूया. मला तेच, मला आता आपण पटापट बनवूया. हे बघा, मला तुमच्या वाटलं- शेजारी 2 तरुण असे वखवखलेले, ते आम्ही आता असं जिभेने ओढून घेऊ शकतो. मीच बनवते मग. तर इथे तेल गरम केलंय फोडणीसाठी. सगळ्यात आधी शेंगदाणे घालायचे आणि खरपूस तळून घ्यायचे. ठीक आहे. बरं, आजच्या भागामध्ये तुमच्यासाठी वेगळेपण असं आहे रेसिपी मधलं की इंदोरी पोहे हे जनरली आपण करत नाही. इंदोरी पोह्याची खासियत ही आहे की ते वाफेवरती होतात, है ना? हो. एरवी आपण घरोघरी फोडणीचे पोहे करतो, चहाच्या वेळेला वगैरे खातो. अच्छा. पण त्याच्यामुळे जरा मन लावून बघा, इंदोरला गेल्याचा फील घर बसल्या घ्या. आणि थंडी आता सुरू झालेलीच आहे. काय रे ललित? बरोबर आहे. आणि आपण घरी जे बनवतो ते परतलेले पोहे असतात. Correct. इंदोरी पोहे हे पोहे असे स्टीमर मध्ये ठेवतात. दिवसभर ते स्टीमरवरच असतात आणि त्यातून काढून ते सर्व करतात. आणि ते सर्व करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. बरं, पण मग आता तुम्ही दिवसभर ठेवणार नाही ना? हा, कारण आमच्यात तेवढं संयमच नाही. संयम आम्ही आता नाहीये. विमानाची तिकीट काढायच्या बेतात आलो इंदोरचं. बरं, आता तू वेगवेगळ्या विषयाच्या निमित्ताने, वेगवेगळ्या सिनेमांच्या निमित्ताने, वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम करतोय, जी ही तरुण पिढी आहे. हो. तर प्रत्येकाविषयी तुला काय, म्हणजे काय खासियत वाटते? यातली एक कॉमन गोष्ट अशी आहे ना, बऱ्यापैकी बऱ्याचशा दिग्दर्शकांबरोबरची, की मी त्यांच्याबरोबर जे पहिलं काम केलंय ते बऱ्यापैकी त्यांचं स्वतःच कॅरेक्टर मला प्ले करायला मिळालं. करेक्ट. मोस्टली काहीतरी त्यांनी आयुष्यात अनुभवलेलं वगैरे असं. म्हणजे आणि आता जो सनी हा सिनेमा आलाय, तर ह्यातलंही हे जे म्हणणं आहे, हा जो ही जी गोष्ट आहे ही हेमंतच्या खूप हेमंतचीच जवळचं गोष्ट आहे. आणि बऱ्याच वर्षांपासून त्याच्या डोक्यात चाललेला हा विषय त्याने प्रत्यक्षात उतरवला. इराला बरोबर घेऊन त्याने मग ते लिहून काढलं, त्याचा स्क्रीन प्ले आणि त्याची कथा आणि त्याचे संवाद, या सगळ्या गोष्टी. आणि आता सनी हा सिनेमा झालाय आणि मला वाटतं की म्हणूनच तो इतका पर्सनल असल्यामुळे, इतका तो स्वतःचा त्याचे स्वतःचे अनुभव असल्यामुळे ते सगळ्यांनाच इतके कनेक्ट होतात, कारण ते आपण सगळ्यांनीच कधी ना कधीतरी अनुभवलेले असतात. बरोबर. आणि हे आपलं बोलणं होतं तोवर इथे शेंगदाणे तळून झाले. किती छान झाले. आता आपण फोडणी घालूया. तर त्यासाठी मोहरी तडतडली की जिरं, हिरवी मिरची,
कढीपत्ता. आणि आता गॅस बंद करू. हळद करपू नये म्हणून गॅस बंद केला. यामध्ये हळद. आला 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 तो पोह्याच्या फोडणीचा वास आला. पोह्याच्या फोडणीचा वास आला. आता भिजवलेले पोहे आहेत. स्टीमरचीच प्लेट आहे, त्यामध्येच हे पोहे आपण काढून घेऊया आणि ही फोडणी यामध्ये घालून घेऊया. वा, हे असंही खाऊ शकतो ना आपण? अर्थात ताबडतोब. आवडतो. पोह्याच्या कुठल्याही रेसिपीच्या कुठल्याही टप्प्यावरती प्रोसेस पूर्ण झाली असं समजून मी सगळं खाऊ शकतो. आणि हे मिक्स कर. मिक्स करायचं का? मीठ. पोह्यांना हळद लागलेली आहे. आता काय लग्न हे म्हणजे आता काय वापवणं. हो. वा, आणि हे 10 मिनिटं छान वाफवून घ्यायचं. आणि नंतर जे तयार होईल ते काही विलक्षण असेल. 10 मिनिटं वाट पाहूया, मग बोलूया पुढच्या कृतीकडे. महत्प्रयासाने 10 मिनिटं मी संयम ठेवलेला आहे. आता माझा संयम संपलाय. इंदोरी पोह्यांना वाफ आली की नाही आपण आता चेक करूया. क्या बात है. वा. आता काय करूया मधुराजी? आता हे सर्व करतात ते पण एका विशिष्ट पद्धतीने. ते पटकन करून घेऊया. बरं, ओके. कुठे ठेवूया हे? इथे ठेवतो. संघर्षण, तू इतकी वर्ष हा कार्यक्रम करतोयस, तर मला वाटत नाही तुला जर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात सोडलं तर तुझी कधीच अडचण होईल. नाही, मला सगळा स्वयंपाक येतोच. पण आणि आता हे सर्व करूया. करा हो तुम्ही मधुराजी. वाडा सगळं. वाडा म्हणजे ह्याच्यावरच सजू आम्ही तर मी म्हणतो. तर तेच म्हणतोय. कशाला ती प्लेट आणि हे सोपस्कार. खाणार तर आम्ही सगळेच आहोत. बस बस बस. हे बघा, पुढचा पदार्थ जर आज आम्ही नाही दाखवला तर तुम्ही राग मानू नका. इतके मला पोहे आवडतात. आता काय करायचं? आता यावर थोडंसं लिंबू. ओके. त्यानंतर इंदोरचा स्पेशल मसाला असतो, जिरावन मसाला. करेक्ट. सो हा चिमूटभर. हो 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 हो. मी जरा हे झालो पॅनिक झालो. हो, मला चिरलेला कांदा. आता काहीच सुचत नाहीये की कांदा. मी इथे कसल्या प्रमोशन साठी आलो आहे, काय चाललं आहे. टोमॅटो, कोथिंबीर, कोथिंबीर, शेव असं सडळ हाताने टाका मला वाटतं. हा, आणि बुंदी. चालू द्या. आणि वरून हे तळलेले शेंगदाणे. क्या बात आहे. मंडळी, आमच्या तरुणांची जी अवस्था आहे पोह्यांविषयीची तुम्हाला लक्षात आलं असेल. पटकन लिहून घ्या इंदोरी पोह्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता आपण इंदोरी पोहे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात शेंगदाणे घालावे. ते खरपूस तळून घ्यावे. आणि आता फोडणीसाठी गरम तेलात प्रथम मोहरी घालावी. ती तडतडली की त्यात जिरं, मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घालावा. आता गॅस बंद करून मग त्यात हळद घालावी. आता भिजवलेले पोहे स्टीमरच्या डिशमध्ये काढून घेऊन त्यावर तयार फोडणी घालावी आणि मीठ घालून सगळं मिक्स करून घ्यावं. ही डिश आता स्टीमरमध्ये ठेवावी आणि 10 मिनिटं हे पोहे वाफवून घ्यावे. वाफवलेले पोहे एका डिशमध्ये काढून घ्यावेत. त्यावर लिंबू पिळावं. त्याचप्रमाणे खास इंदोरी मसाला जिरावन दोही पोह्यांवर घालावा. त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेव, बुंदी आणि वरून तळलेले शेंगदाणे घालावेत. गरमागरम चटपटीत इंदोरी पोहे तयार आहेत. मंडळी, इंदोरी पोहे मधुराजींनी केले आणि माझ्यावरती विश्वास ठेवा, आम्ही या मधल्या गॅपमध्ये हे इतके पोटभर आणि मन लावून खाल्ले. एक नट अजून लढतोच आहे. थँक्यू सो मच. तू थांबलास तर एक बरं झालं, त्याच्यामुळे मला जरा स्कोप मिळाला. हो, पण मला आता थांबणं भागच आहे, कारण पुढचा पदार्थ आपल्याला विचारायला लागेल. बरोबर. हा काय पदार्थ आहे? तोपर्यंत मी ठेवतो. पोह्यांचेच लाडू आपण बनवतो. पोह्यांचे लाडू. हो. ठीक आहे, लागणारं साहित्य सांगा. इथे पोहे त्याचा चुरा करून घेतला, म्हणजे तुपामध्ये, साजूक तुपामध्ये पोहे भाजून घ्यायचे, जाड पोहे. अच्छा. आणि ते मिक्सरला फिरवून त्याचं असं रवाळ पीठ करून घेतलं. पण थोडेसे ब्राऊन होईपर्यंत भाजायचं हो, ना हलके. तुपावरती. तुपावर. आणि मग त्याचं भरड काढायची. आणि त्याच पद्धतीने सुकामेवा आणि शेंगदाणे घेतले, तेही थोडंसं तूप घालून परतून घेतले सोनेरी रंग येईपर्यंत. आणि मिक्सरमध्ये त्याचे हे पूड भरड करून काढून घेतले. घेतली. भरड. ठीक आहे, कष्ट आहेत जरा. आहेत थोडे. साजूक तूप लागेल. आणि इथे जायफळ आहे, वेलची पूड आणि गुळ. बर. आणि ड्रायफ्रूट अख्खे घेतलेत ना? नाही, हे यामध्येच मिक्स केलं. मिक्स केलेले आहेत, वरून लागणार नाहीये. गार्निशला लागेल. गार्निशिंगला लागतील. बरं ललित, मी तेच म्हटलं आपण तेवढ्या करताच माहिती घ्यायची असते. आता काय करूया पुढे?
आता अगदी सोपी प्रोसेस आहे, अरे वा. खूप पटकन होतात. पोहे घ्यायचे बाउलमध्ये, ही पण भरड घ्यायची, ड्रायफ्रूट आणि दाण्याची दोन्ही तुपावरती भाजून मग भरड केली. हा, यामध्ये घालायचं साजूक तूप किती सुंदर. आणि गुळ पावडर. अरे वा. आमचा जो सिनेमा आला आता सनी, हा. त्याचे पण असेच काही गुण आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही जर तो बघायला गेलात तर तुम्ही सगळे तुमचे टेन्शन विसराल. फंटास्टिक. होप देणारा सिनेमा आहे किती भारी. त्याच्यामुळे नक्कीच बघा सनी. सनी. आता काय घालायचं? आता यामध्ये वेलची पूड बरं, आणि गुळ आहे त्यामुळे जायफळाची मुठभर. किती छान. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आणि याचे लाडू वळायचे. बस झालं. चला. झालं म्हणजे हे जे आधीचं होतं त्याला खूप वेळ लागणार. हा. पोहे भाजून तुपावरती ब्राऊन होऊन मग त्याची भरड काढायची, ड्रायफ्रुट्स आणि दाणे तुपावरती भाजून घेऊन मग त्याची भरड करायची आणि मग हे सगळं करून लाडू वळायचे. चला, मग तुम्हाला प्लेट देऊ काय? ललित, खाली प्लेट आहे का बघ बरं. हो. आणि हे झालंय मिश्रण. आता याचे लाडू वळूयात. किती छान. एक एक लाडू आपण वळायचा प्रयत्न करायचा का? चला बघूया आपल्या हाताला किती वळण. आणि यावर असं काजू पण लावू शकतो. अरे किती छान. तो कधी लावला तुम्ही? ते सफाईदार पण एक काजू लावतो. जरा एक मोठा बनवतो. हो का? नाही का? चालेल ना. वा, ते अप्रतिम. कसं वाटतंय तुम्हाला खूप छान, प्रोफेशनल एकदम. लाडूला आकार देण्याचा स्किल माझा. बघा मंडळी, पोह्याचे लाडू आम्ही तिघांनी मिळून केलेले आहेत, खमंग आहेत. आणि लाडवाचा कुठलाही प्रकार हा थंडीच्या दिवसात चांगला. त्यात जर तुम्ही त्यात गूळ वापरला असेल तर तो अधिक खमंग, अधिक पौष्टिक आणि अधिक त्रासविरहित. त्यामुळे आम्ही अजून लाडू वळून घेतो. तुम्ही लिहून घ्या पोह्याच्या लाडवांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता पोह्यांचे लाडू तयार करण्याची कृती आपण पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये पोह्यांची भरड, शेंगदाणे, सुक्यामेव्याची पूड घ्यावी. त्यात साजूक तूप आणि गूळ पावडर घालावी. त्यानंतर त्यात जायफळ आणि वेलचीची पूड घालावी. आता हे सगळं हाताने नीट मिक्स करून घेऊन त्याचे छान लाडू वळून घ्यावे. गार्निशिंगसाठी लाडू वळताना काजूचा किंवा सुक्यामेव्याचा तुकडा त्यावर लावावा. गूळ घातलेले खमंग पोह्याचे लाडू तयार आहेत. ललित प्रभाकर आजच्या भागात इथे आला आणि काय मज्जा आली. एकतर दोस्ताशी माझ्या गप्पा झाल्या आणि आपल्या दोघांच्याही खूप आवडीचा पदार्थ इंदोरी पोहे. पोहे आणि लाडूही मला असं वाटतं की आपण खूपच इतक्या जवळचा पदार्थ आहे. पण फार भारी वाटलं. तुला कसं वाटलं? मला फारच मजा आली. मला असं वाटतं की आतापर्यंत मी ज्या ज्या सिनेमांसाठी इथे आलोय, तुझ्याबरोबर या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे, तर सगळ्या सिनेमांचं नेहमीच चांगलंच झालंय. तर ह्याही सिनेमाच्या बाबतीत तसंच होईल. आणि आतापर्यंत जो चांगला रिस्पॉन्स मिळालाय तोच आणखीन पुढे वाढत राहील. तीच इच्छा आहे आमच्या सगळ्यांची, आमच्या संपूर्ण टीमची. कारण खूपच एक असा सिनेमा जो सगळ्या लोकांना खरंच खूप मजा देऊन जाईल, आनंद देऊन जाईल, असा सिनेमा बनवायचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. जो सगळ्यांना कळेल, पोहोचेल आणि एकत्रित जाऊन बघता येईल असा एक सिनेमा आम्ही बनवलाय. तर आतापर्यंत इतका चांगला रिस्पॉन्स मिळतोय, तोच पुढे आम्हाला मिळत राहील ही अपेक्षा 100% मिळत राहणार. आणि प्रेक्षकांपर्यंत हा सिनेमा पोहोचलाय, पोहोचत राहणार. खूप शुभेच्छा. तू आज इथे आलास. खरं तर या कार्यक्रमात जोडीने आल्यावरच आहेर केला जातो, पण आता तू जोडीने येणार म्हटल्यानंतर किती मुलींना इथे बोलवावं हा प्रश्न आम्हाला पडला. म्हणून आम्ही माझ्या सिनेमाच्या जोडीने आलो. क्या बात है. वा. त्याच्यामुळे तुला आम्ही ही भेटवस्तू देतो झी मराठीकडून. घ्या मधुराताई, सरांना द्या. धन्यवाद. आणि हे छानसं ॲप्रन, कारण तू मुंबईत एकटा राहतोस, तर कधी स्वयंपाकघरात जायची वेळ आली तर तुम्हाला आमची आणि झी मराठीची आठवण नक्की यावी. म्हणून ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. वा, अप्रतिम दिसतंय हे गिफ्ट तुझ्या हातात. आता एका व्यक्तीला सोडून जर आपण लाडू आणि पोहे हे दोन्ही पदार्थ चाखायचा विचार जरी केला तरी माझं तर करिअर धोक्यात येऊ शकतं. आणि ती व्यक्ती तिकडे खाली आहे, त्यांना जरा बाहेर सन्मानाने घेऊन येतोस. अरे बापरे, खूप वजनदार व्यक्तिमत्व झालं. ह्यांना जर मी विसरलो तर माझं काय होईल? मला वाटतं त्यांना तूच चांगलं हाताळू शकतोस, त्याच्यामुळे ते तुझ्याच हातात शोभून हे माझ्या बाबतीत कधी होऊ नये याची मी फार काळजी घेत असतो. आणि पोहे हे आम्ही इतक्या वेळेला एकत्र खाल्लेत नाटकाच्या प्रयोगाच्या आधी, नंतर, दौऱ्यात, की ते त्यांना सोडून जर मी खाल्ले तर माझं फार अवघड आहे. त्याच्यामुळे आता लाडू आणि पोहे पाहून साहेब खुश आहेत. आपण एकत्र मिळून हे पदार्थ खाऊया, कारण आता मीही खुश आहे. चला मंडळी, आम्ही सगळे मिळून घेतो याचा आस्वाद. तुम्ही घ्या निरोप. टाटा. परत भेटा पुढच्या भागात असा छान गरमागरम ताजा भाग घेऊन. अर्थात सोबत आमच्या या मधुराजी सुद्धा असणार आहेत. पाहत राहा झी मराठीवरती या ताजा आणि गरमागरम कार्यक्रम. ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, जोडीत गोडी.